सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आणि उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू मित्रांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारला या वर्षात देव सद्बुद्धी देव, सिद्धिविनायक सद्बुद्धी देव अशी सुद्धा अपेक्षा। मला सर्वप्रथम हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? ज्या पद्धतीचं अग्निवीर नावाची योजना काढून या देशातल्या मिलिटरीची थट्टा, या देशातल्या जवानांची थट्टा केंद्र सरकारने केली आणि त्याचं पितळ उघडं काढलं ते स्वतः नरवणे यांनी की आम्हाला न सांगता अशा पद्धतीची योजना काढली। आणि अनेक अग्निवीरांनी हे दुःख व्यक्त केलं की हमको डुप्लिकेट जवान कहा जाता है, आम्हाला डुप्लिकेट सैनिक म्हटलं जातं असं दुःख व्यक्त केलं। 30 पायी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या 32 लाख तरुण जे कुठेतरी आशेनं MPSC ची तयारी करतायत त्यांच्यावर आणेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मोठं आंदोलन आम्ही केलं, विद्यार्थ्यांसोबत आम्ही सामील झालो। त्या आंदोलनामध्ये मी स्वतः सामील होतो। त्या आंदोलनामध्ये नवीन पॅटर्ननी परीक्षा 2 वर्षांनी पुढे ढकलली, त्याचं आम्ही स्वागत केलं की सरकारने शेवटी विद्यार्थ्यांचं ऐकलं। आम्ही जी बाजू मांडली ती सरकारला पटली, पण वेगळ्या पद्धतीनं केसानं गळा कापण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न हे शिंदे फडणवीस अजित पवार सरकार करताय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे असं आम्हाला वाटतं। मागच्या वेळी सुद्धा 2300 ऍड निघाली होती। त्या ऍडमध्ये आपण जर पाहिलं तर नगण्य पद्धतीने अशी ती ऍड काढण्यात आलेली होती। आता ही जी ऍड आलेली आहे, जी जाहिरात आलेली आहे, त्या जाहिरातीमध्ये जी पदं, महत्वाची पदं जी आहे, जसं असेल उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, GSTचे उपायुक्त, DDR, जिल्हा निबंधक, असे जे महत्वाचे जे पद आहे त्या पदाचा याच्यामध्ये अजिबात उल्लेख नाही, अजिबात उल्लेख नाही। नगण्य असे पद आहे, चीफ ऑफिसर पण नाही, नगरपालिका मध्ये जे असतात ते। आणि असे वेगळ्या वेगळ्या पॅटर्नचा काहीतरी कुठून तरी कुबुद्धी जी आहे, सुबुद्धी म्हणणार नाही, कुबुद्धी सुचते डोक्यातनं आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करते। नवीनच पॅटर्न मागच्या वर्षापासून आला की सगळ्या परीक्षांची पूर्व परीक्षा जी आहे ती एकत्र घ्यायची। आम्ही UPSCच्या पॅटर्नवर चालतोय असं म्हणायचं, पण UPSC सुद्धा वनसेवा, ॲग्रिकल्चरच्या पोस्ट इथे नसतात, तो विषय त्यांचा नाही आहे, फक्त ते कायदे करतात। त्यांचा विषय नसल्यामुळे UPSC ॲग्रिकल्चरच्या पोस्ट नसतात, त्याच्यावर लक्षात येतो विषय आहे की नाही आहे। पण इंजिनिअरिंग सेवा असेल, फॉरेस्ट सर्व्हिस असेल, याच्या संपूर्ण परीक्षा वेगळ्या होतात। आता यांनी पूर्व परीक्षा सगळ्यांची एकत्र घ्यायचं ठरवलं आणि मग बाकीच्या नंतर मग मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होतील। हा कोणाच्या डोक्यात आलेली आहे कल्पना मला माहित नाही। फक्त 205 पोस्ट, फक्त 205 पोस्ट आणि त्याही नगण्य असा पुरवठा निरीक्षक वगैरे याला ब वर्गामध्ये वाढवलं, अपग्रेड केलं की काय मला माहित नाही। अपग्रेड केलं असेल तेव्हाच ते ब वर्गामध्ये आलं, क वर्गाचं संवर्गाचं पद, त्याच्या 76 पोस्ट काढलेले आहे। बाकी सगळ्या नगण्य पोस्ट आम्ही त्या कधी बघितल्या पण नाही। पण तुमच्याकडे पद नाही अशी परिस्थिती नाही। आपण जळगावमध्ये एक जाहिरात काढली होती, त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवला होता। जळगावमध्ये चक्क तहसीलदाराचं पद हे कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा प्रयत्न झालेला आहे, भरले असेल माहित नाही। UPSC मध्ये जॉईंट सेक्रेटरी लेवलचे पद लॅटरल एंट्रीनी, म्हणजे डायरेक्ट नागपूरमध्ये जायचं, मुख्यालयात संघाच्या तिथं कुर्निसात घातला की वरती डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी। IAS झाल्यानंतर 16 वर्ष लागतात जॉईंट सेक्रेटरी व्हायला। अशा पद्धतीनं खिलवाड जो आहे, अशा पद्धतीनं तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचं संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात हे काम सुरू आहे। ही पदं का नाही? का पोरांनी आंदोलन केलं आणि तुम्हाला नवीन पॅटर्न 25 पासून लावा ह्याला भाग पाडलं म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांसोबत बदला घेतात का असा आमचा प्रश्न आहे। आणि विद्यार्थ्यांसोबत जर तुम्ही बदला घेत असाल तर मग तुमचा लोकशाहीवर विश्वास नाही,
तुम्ही लोकशाहीच्या विरोधात जाऊन वागत आहात आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहात. अजूनही बिघडलं नाही. तुम्ही जाहिरात कोणत्याही पदावर काढलेली असेल तरी ही पदभरती जी आहे मोठ्या प्रमाणावर 2.5 लाखापेक्षा जास्त पदं रिकामी आहेत. त्याच्यात मोठ्या प्रमाणावर उपजिल्हाधिकारी आहेत, जीएसटीचे उपायुक्ताचे आहेत, जिल्हा निबंधक आहेत, पोलीस उपअधीक्षक आहेत, अशा अनेक पदं आहेत ते जे रिकामी आहेत. त्या पदाची मोठ्या प्रमाणावर भरती करावी आणि विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा. इथून मी माझी भूमिका स्पष्ट करतो, काँग्रेसची भूमिका, की आम्ही ते आंदोलन यासाठी घेतलं होतं. बदलता पॅटर्न UPSCचा हा अतिशय कठीण पॅटर्न असतो आणि आपल्या महाराष्ट्रातले विद्यापीठांचे जे कोर्सेस आहेत ते त्याचा सिलेबस आणि UPSC सिलेबस मॅच करत नाही. समजून घ्या 10% असेल आपल्या विद्यार्थ्यांचा सिलेबस तर 100% UPSCचा सिलेबस. त्यामुळे 2 वर्ष तयारीला द्यावी आणि जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचा शेवटला अटेम्प्ट आहे किंवा दुसरे शेवटची 2च अटेम्प्ट राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांवर अन्याय. अरे थांबे ते हा खूप महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं आणि परीक्षेसाठी तयारी करण्याचा महानगराने वेगळी देतो. हे हिंदी में बताने का त्यांना परीक्षा असूनही परीक्षेपासून पद्धतशीर दूर केलं जावं अशी भावना होऊ नये म्हणून ते आंदोलन आम्ही केलं होतं. कुठला झेंडा आम्ही तिथं वापरला होता पक्षाचा. पण हा मग तुम्ही बदला काढता आहात का, हा आमचा सरळ सवाल आहे. शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा आमचा प्रश्न आहे. आणि कोण यांना हे कुबुद्धी देत आहेत आणि कोण यांना अशी परवानगी देत आहेत की या महाराष्ट्राच्या तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचं. जर हे जाहिरातीमध्ये मेन्स येतपर्यंत मुख्य परीक्षा येतपर्यंत ही पदं जर आली नाही, जे रिकामे पदं आहेत त्या भरत्या जर झाल्या नाही तर मग काँग्रेस याच्या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरेल आणि मोठं आंदोलन होईल आणि मग त्याची जबाबदारी सरकारची राहील. पहिली गोष्ट सरकारची जबाबदारी राहील ती. मग सरकारने म्हणू नये की आम्हाला सांगितलं नाही. दुसरा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. मी आपल्याला बोललो की कशा पद्धतीनं सरकारचा कारभार सुरू आहे, कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळल्या जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ इथं तर वेगळाच तमाशा सुरू आहे, वेगळाच तमाशा सुरू आहे. आणि सर्वात म्हणजे त्याचं क्लिअरिंग एक्झाम्पल हे आहे की पहिल्यांदा तुमचा पेपर चेक होतो तेव्हा तुम्हाला 0 मार्क, रिटर्नचा बोलतो मी, ऑब्जेक्टिव्ह नाही, 0 मार्क, 1 मार्क, 2 मार्क, 8 मार्क अशा पद्धतीने मार्क दिले जातात. रिव्हॅल्युएशनला टाकल्यानंतर त्याचे 45 आणि 50 होतात आणि पोरांना पैसे मागितले जातात. आता आजपासून त्यांची परीक्षा सुरू होते 3rd इयरची सेमिस्टर आणि काही विद्यार्थ्यांचे 1st इयरचे निकाल पेंडिंग आहे. पण आमचा प्रश्न असा आहे की त्यांचे निकाल ही परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी का लागला. आजपासून तुम्ही परीक्षा घेतली म्हणजे जे विद्यार्थी ज्यांचे निकाल पेंडिंग आहेत त्यांचे निकाल जर उद्या लागले आणि ते पास झाले तर मग हे विद्यापीठ त्या 11 ते 15 हजार विद्यार्थ्यांचा आकडा माझ्याकडे सांगतात वेगवेगळे विद्यार्थी, तर त्यांची पुन्हा त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा घेणार आहे का, ती घ्यावीच लागेल. आम्ही काय सोडणार नाही त्यांना. पण अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचं काय कारण आहे हे या सरकारने सांगावं. एक मुलगी मला फोन करते, दादा मी शेतकऱ्याची मुलगी आहे, 500 रुपये पुन्हा परीक्षेला आम्ही कसे भरायचे, रिटोकिंगला, रिव्हॅल्युएशनला, हे कुठून म्हणायचे आम्ही पैसे, हे का पेपर पहिले चेक करत नाही व्यवस्थित ऑनलाईन पद्धतीनं आणि मला रिव्हॅल्युएशनला टाकावं लागतं. ती टाकती तलवारच्या डोक्यावर याचाही अभ्यास करायचा का, पुढच्या वर्षीचा पेपर द्यायचा आहे का, आणि नंतर मार्क वाढतात. मग याच्यावर विद्यापीठ कुठलीही कारवाई करत नाही. या मुलांनी सातत्याने ईमेल करून कुलगुरूंशी संपर्क साधला, काळे साहेबांशी, अनेक ठिकाणी तक्रारी केल्या आणि तक्रारीचं तर सोडा, टेलिग्रामवरून लोक सांगतात की तुमचा बॅकलॉग जर काढायचा असेल
तर 50,000 रुपये द्या, तुमचा बॅकलॉग काढून देतो, हे मला स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांनी पाठवले. हे स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांनी पाठवले. हा महाराष्ट्र आहे. शिक्षणासाठी परप्रांतातून परदेशातून लोक ज्या महाराष्ट्रामध्ये शिकायला येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे विद्यापीठ आहे, गंमत त्या विद्यापीठाकडून आणि कुठलीच कारवाई होत नाही. हे बघा स्क्रीनशॉट पाठवले पोरांनी मला टेलिग्रामवरचे. काय प्रकार आहे? म्हणजे विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया घालवायचं, रिव्हॅल्युएशनचे निकाल लावायचे नाही, परीक्षा सुरू करून घ्यायची, हेच या जे करत आहे लोक त्यांच्या पोरांसोबत झालं तर त्यांना हे मान्य होईल का? हर्षदीप मेहर नावाचे व्यक्ती पदाधिकारी आहे अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनचे. सगळ्याच ब्रांच आहे, इंजिनिअरिंग, फार्मसी सगळ्याच ब्रांचेसचे आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये योग्य उत्तर लिहून देखील त्यांना गुण दिले गेले नाहीत. मला स्वतःला फोटोकॉपीत 21 गुण दाखवत असताना पुन्हाच्या तपासणीत 45 गुण दाखवत आहेत. ही अडचण सर्व विद्यार्थ्यांची झाली आहे. योग्य पद्धतीने पुन्हा तपासणी केली तर योग्य पद्धतीने गुणांकन होईल, यासाठी आम्ही विद्यापीठाकडे पाठपुरावा केला. एक विद्यार्थी के पिताजी है, इन्होंने स्कैन पेपर पर लिख के दिया है मुझे पैसे मांगे गए. उस व्यक्ति के पास 50,000 नहीं थे, चूंकि एसीबी ने कहा, एंटी करप्शन ब्यूरो ने कहा कि आप 50,000 रुपए की कैश लेकर आइए, वो कैश आप दीजिए जिसने मांगे उसे, और वो अगर वो तब हम पकड़ेंगे फिर उसका पंचनामा करेंगे. फिर उन्होंने विश्वविद्यालय के अधिकारियों को खत लिखा कि भैया मुझे 50,000 दो आपके ट्रेजरी से, कोषागार से, मैं वो दूंगा एसीबी को, एंटी करप्शन ब्यूरो को, अधिकारियों को, और उसके बाद एक्शन होगी. क्या करें ऐसे लोगों का? कहां जाएंगे वो विद्यार्थी? एक लड़के ने मुझे फोन किया, कहा दादा 500 रुपए भरने पड़ते हैं रिवॉल्यूशन के लिए, वो पैसे हम कहां से लाएं? किसानों के बच्चे हैं, जैसे पैसे हम पढ़ रहे हैं वापस बुला लेंगे, माँ बाप पढ़ाई बंद कर देंगे, आगे पढ़ने के लिए पैसे नहीं है. यहां पेपर लिखने के बाद पास होने के लिए पैसे देने पड़ते हैं, और फिर कानून दिखाया जाता है, फिर नियम दिखाया जाता है कि आप फेल हो इसलिए आपको आगे नहीं लेके जा सकते. तो विश्वविद्यालय की तरफ से जो गलती हुई है वो गलती सुधारना किसका काम है, और कौन कौन इसमें इन्वॉल्व है, और उनके ऊपर क्या एक्शन होने वाली है, ये बात भी बताना चाहिए. हमारी विनती है आपके माध्यम से महामहिम राज्यपाल जी को इसका संज्ञान ले. जो भी दोषी है उन्हें कानून के सामने खड़ा करें, और ये जो बाइनरी सॉफ्टवेयर कंपनी है इसे बैन करें. ये सारे सबूत हम महामहिम गवर्नर साहब के पास भेज रहे हैं और अपेक्षा करते हैं कि ये बच्चों के साथ जो अन्याय हो रहा है वो अन्याय खत्म कर उनके साथ न्याय करें. थैंक यू. सारी महत्वपूर्ण प्रशासनिक नौकरियों को कॉन्ट्रैक्ट बेसिस पर करने का यह षड्यंत्र रचा जा रहा है, ऐसे हमें आशंका है. 2 साल पहले यहां के विद्यार्थियों ने एक बड़ा आंदोलन खड़ा किया था. एमपीएससी का नया सिलेबस यूपीएससी की तर्ज पर करने की जो कोशिश की गई थी उसे किसी ने विरोध नहीं किया था, लेकिन जिनके 1 या 2 अटेम्प्ट बचे थे उनके लिए ये वास्तविक रूप से संभव नहीं था, इसलिए उसे 2025 से लागू किया गया. यह आंदोलन किया गया था जो सरकार ने मान भी लिया था, जिसका स्वागत कांग्रेस ने किया था. कांग्रेस उस आंदोलन में विद्यार्थियों के साथ रास्ते पर खड़ी थी, मैं खुद खड़ा था उसमें. लेकिन उसका बदला निकालने के लिए कई सरकार ने पिछली जो ऐड आई थी उसमें भी बहुत कम पद निकाले थे, और अभी जो ऐड आई है उसमें तो हद कर दी. डेप्यूटी कलेक्टर, डीवाईएसपी, असिस्टेंट कमिश्नर जीएसटी, स्टेट जीएसटी, डिस्ट्रिक्ट डेप्यूटी रजिस्ट्रार, ये जो महत्वपूर्ण आस्थापनाएं हैं, पद है, इसका कहीं उल्लेख ही नहीं है.
फूड इंस्पेक्टर जैसे पोस्ट को अपग्रेड कर कर बी ग्रेड में लाकर उसकी कुछ पद है, 205 ही पद दिए गए हैं। कॉन्ट्रडिक्शन सबसे बड़ा यह है कि कुछ दिनों पहले जलगांव में कॉन्ट्रैक्ट बेसिस पर तहसीलदार की पोस्ट की हायर निकली थी। जो तालुका दंडाधिकारी होता है, तालुका मजिस्ट्रेट, डिप्टी कलेक्टर, सब डिविजनल मजिस्ट्रेट होता है, कई मामलों में उन्हें न्याय देना पड़ता है, कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज है वो भी अगर कॉन्ट्रैक्ट बेसिस पर जाने लगे तो फिर इस महाराष्ट्र का प्रशासन चलेगा कैसे? कॉन्ट्रैक्ट बेसिस पे जिन्हें कोई जिम्मेदारी नहीं है, जिन्हें कोई अकाउंटेबिलिटी नहीं है, कोई लायबिलिटी नहीं जिनकी, वो लोग न्याय करेंगे लोगों के साथ, वो लोग जमीन के लिए हेल्प करेंगे। तो ये बच्चों से जिन्होंने चूंकि आंदोलन किया था इसलिए उनके ऊपर उनसे बदला लिया जा रहा है। हमारी विनती है शिंदे फडणवीस अजित पवार सरकार से कि जब मेंस आएगी, मुख्य परीक्षा जब आएगी, उसके पहले अगर ये पोस्ट अगर बढ़े नहीं तो हम ये समझेंगे कि जिस तरह से अपने रेजिम में जब देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री हुआ करते थे महाराष्ट्र के, उन्होंने जो 75,000 की मेगा भर्ती का लॉलीपॉप दिया था, अभी और उतने ही पदों का 75,000 पदों का लॉलीपॉप दिया है। वो केवल इस महाराष्ट्र की युवाओं की दिशा भूल करने की कोशिश है, यही सिद्ध होगा। अगर मेंस एग्जाम तक, मुख्य परीक्षा तक ये सारे पद अगर बढ़ते नहीं हैं तो फिर कांग्रेस इन बच्चों के साथ बहुत बड़ा आंदोलन महाराष्ट्र में खड़ा करेगी और फिर उसकी जिम्मेदारी शिंदे फडणवीस अजित पवार सरकार को लेनी पड़ेगी, इसमें हम छोड़ेंगे नहीं। दूसरा अहम मुद्दा है डॉक्टर बाबा साहब अंबेडकर टेक्निकल यूनिवर्सिटी जो है उसने तो हद ही कर दी है। फर्स्ट ईयर क्लियर जब तक नहीं होता तब तक थर्ड ईयर की एडमिशन नहीं मिलती है, लेकिन फर्स्ट ईयर के जो रिवैल्यूएशन के रिजल्ट अब तक आए नहीं है, पेंडिंग रिजल्ट है, वो बच्चे एग्जाम नहीं दे पा रहे थर्ड ईयर की। और कई जगह ऐसी बातें सामने आई कि ऑनलाइन जो बाइनरी सॉफ्टवेयर कंपनी है ये पेपर चेकिंग करती है, उन्होंने ऑनलाइन जो पेपर चेकिंग किए हैं उसके बाद 500 रुपए देकर रिवैल्यूएशन के लिए जब पेपर डाला जाता है तो मार्क्स बढ़ जाते हैं। 75 मार्क का पेपर सारे स्ट्रीम्स में, इंजीनियरिंग, फार्मेसी, सारे स्ट्रीम्स में पेपर लिखने के बाद 0 मार्क, 8 मार्क, 9 मार्क, 3 मार्क, 4 मार्क और रिवैल्यूएशन करने के बाद वही मार्क 45-50 हो जाते हैं। तो ये किसका षड्यंत्र है? क्या ये पैसे कमाने का धंधा किया जा रहा है? क्योंकि कुछ बच्चों ने मुझे टेलीग्राम के कुछ मैसेजेस भेजे, आपके माध्यम से मैं शायद इस महाराष्ट्र के आदरणीय राज्यपाल, महामहिम राज्यपाल और अगर कुछ कुलगुरु, चाहे वाइस चांसलर्स, इन्हें जरा भी दया आती होगी बच्चों पर तो इसका संज्ञान लेंगे। इसमें लिखा है आप पैसे दो, आप पैसे दो, आपके बैकलॉग सारे जो है वो क्लियर किए जाएंगे। जिस तरह से डुप्लीकेट सिपाही पैदा किए जा रहे हैं अग्निवीर के नाम पे, उस तरह से क्या ये डुप्लीकेट इंजीनियर्स तैयार करने की कोशिश हो रही है? सही मार्क देकर पैसे कमाने का धंधा किया जा रहा है विश्वविद्यालय को, ऐसी आशंका भी उपस्थित होती है। सबसे बड़ी बात तो डिपार्टमेंट की है। आदरणीय उप मुख्यमंत्री जी, महाराष्ट्र के गृह मंत्री भी है, उनके डिपार्टमेंट की भी बात बता दूं। गार्डियंस की अवस्था क्या है देखो, बच्चों के माँ बाप की अवस्था क्या है। शेख हारून शेख सुभान, एक नया भारत दिख रहा है। जो लोग अयोध्या का नाम लेने से कतराते थे, आज वो इन्विटेशन हमें मिलेगा ऐसे कह रहे हैं, तो बदलाव देखा जा रहा है। बहुत विनम्रता पूर्वक दो बातें करना चाहूंगा। भारत का सम्मान सदियों से है, ये कोई नई बात हमें ना बताए। और प्रभु रामचंद्र के लिए इन्विटेशन की कोई जरूरत नहीं है, घर में रह के भी नामस्मरण हो सकता है। जरा वारकरी संप्रदाय देख ले,
सावता माली को मिलने के लिए विट्ठल गए थे। थोड़ा बताओ उनको इतिहास महाराष्ट्र का। थँक्यू। घेऊन की ना, ठीक आहे, वेगळा भेटून देतो ना। हा धंदा लावलाय का विद्यापीठांनी? गोरगरिबांचे पोरं कसे कसे इंजिनियर होतात, त्याच्यानंतरही नोकऱ्या काढत नाहीत आणि मग पैसे कमवण्याचं साधन केलंय का? पहिले फेल करायचं, ती एक संस्था आहे ती ह्या परीक्षा कंडक्ट करते, बायनरी सॉफ्टवेअर कंपनी। ही बायनरी सॉफ्टवेअर कंपनी परीक्षा कंडक्ट करते आणि त्यांच्यामध्ये एक दीपक पाटील नावाचा अधिकारी आहे, त्यांनी 50,000 रुपये मागितले पेपर क्लिअर करायला। एका विद्यार्थ्याचे वडील आहेत शेख हारून शेख सुभान, हा विद्यार्थी आहे, त्याचे वडील आहे शेख हारून शेख सुभान, याचे वडील आहेत। यांनी ॲफिडेविट करून दिलेला आहे की 50,000 रुपये जे आहे ते सरळ सरळ क्लिअर करायला मागितले। हे ॲफिडेविट आहे, मी देतो तुम्हाला, त्यांनी पाठवलं मला हे ॲफिडेविट। हे ॲफिडेविट आहे, त्यांनी लिहून दिलं की माझ्याकडनं 50,000 रुपये मागितले। ते नंतर अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये गेले। अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी की तुम्ही 50,000 रुपये घेऊन या, मग ते तुम्ही त्यांना द्या, मग त्यांना आम्ही पकडू आणि मग पंचनामा करू। हा जो प्रकार आहे त्याच्यात त्यांनी सरळ पत्रच लिहिलं। विभागीय सचिव साहेब, बाटू विद्यापीठ विभाग, रायगड लोणेरे, विभागीय सचिव कार्यालय अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथली व्यक्ती आहे ते, त्यांनी दिलं की बाबा तुम्हीच तुमच्या कोषागारातून मला 50,000 रुपये काढून द्या, मी हे 50,000 रुपये जे आहे तिथे नेतो अँटी करप्शन ब्युरोकडे। 50 कोट्याचं सरकार आहे, 50,000 रुपये एसीबी मॅनेज नाही करू शकत, हे बिना 50,000 सरकार। हे बच्चू आणि रवी राणा यांनीच सांगितलं तू घेतले। ही टिवटिव सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली, सगळ्या देशांनी पाहिलेली आहे। अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती। मी स्वतः UPSC पास झालेलो आहे, स्वतः MPSC परीक्षा दिलेली आहे। अशी पद्धत कधी नव्हती। अशा पद्धतीनं विद्यार्थी रस्त्यावर 10-10 दिवस बसलेले, 5-5, 6-6 वेळा आंदोलन केलेले कधीही पाहिलं नाही। अशा पद्धतीचा खेळखंडोबा हा जाणीवपूर्वक मांडला जात आहे का? इथला शिक्षित तरुण हा प्रशासनात येऊच नये, तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर सारखी पदं जर कंत्राटी पद्धतीनं भरल्या गेली तर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की ते सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असतात, तालुका दंडाधिकारी असतो, तो न्याय सुद्धा करत असतो अनेक गोष्टींमध्ये, इट्स अ कोड। आणि या देशातली न्याय पद्धती पण आता कंत्राटीकरणाकडे घेऊन चाललाय का सरकार? हे न्याय पद्धती पण कंत्राटीकरणावर चालवायची आहे का? असे अनेक प्रश्न याच्यामधनं उपस्थित होत आहेत। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका। जर तुम्ही हे प्रश्न सोडवले नाही, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, राज्यपालांना विनंती आहे, विशेषतः ज्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे त्यांनी आपल्याला देखील मेल पाठवलेले आहेत, आपण याची शहानिशा करावी, जे लोक जबाबदार असतील त्यांना शिक्षा द्यावी आणि त्या विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा ज्यांचे निकाल अजून लागलेले नाही, त्या विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा ज्यांचे पेपर तपासले गेलेले नाही व्यवस्थित, आणि अशा संस्थेला ब्लॅकलिस्ट करावं जी नंतर पोरांकडनं पैसे घेऊन पोरांना पास करण्याचा जे प्रयत्न करते, असा काळाबंद करतात, त्यांना सुद्धा ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। हा लवकरात लवकर या विद्यार्थ्यांशी न्याय झाला पाहिजे। MPSCच्या संदर्भात मुख्य परीक्षेपर्यंत जर ह्या जागा वाढल्या नाही, हे सगळे समोर जर आले नाही, तर तुम्ही 75,000ची मेगा भरती करण्याचा जी घोटी दिली होती 2017-18 मध्ये, आणि आता नंतर 72,000ची जी तुम्ही खोटं बोललेले आहात 72,000ची मेगा भरती, या मेगा भरतीच्या नावानं तरुणांना जे नादी लावलेलं आहे, दुसरा काही शोधून नाही, सगळे MPSC तयारी करून राहिले, सगळे वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करून राहिलेली आहे। त्यांच्याशी जर तुम्ही अन्याय केला, मुख्य परीक्षेपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ह्या सगळ्या संवर्गातले पदक काढले नाहीत, तर काँग्रेस या विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेल आणि मग जे काही आंदोलन होईल त्याची जबाबदारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारची राहील।
ह्याच्यात पुन्हा प्रश्न नाही विचारायचे ना MPSC आणि हे ती जी विद्यापीठाचा जो विषय आहे त्या संदर्भात काही पोलीस तक्रार किंवा काही केलेले नाही, कारण कशा पद्धतीने हा मोडस ऑपरेटिंग किती कोटीचा व्यवहार होऊ शकतो अशा पद्धतीने? आता किती कोटीचा व्यवहार होऊ शकतो हे सांगणं कठीण आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे आम्ही आत्महत्या करू वगैरे असं म्हटलं तर एक राजकीय पक्ष म्हणून ज्या पक्षाने महाराष्ट्र उभा केला, देश उभा केला, त्याची जबाबदारी म्हणून हा प्रश्न चव्हाट्यावर मांडणं गरजेचं आहे. त्यामुळे याचा पैशाचा क्वांटम किती आहे, कोणी किती दिले, हे ॲफिडेव्हिट देतो एक पॅरेंट. आणि अँटी करप्शन ब्युरो इतक्या वाईट पद्धतीने वागतं, ज्यांचं काम आहे की तुम्ही 50,000 आणा, याच्यापेक्षा अजून किती? हा कोटीचा नाही, हा भावनेचा खेळ आहे, लोकांच्या जीवाची खेळ आहे. याची पैशात किंमत होऊच शकत नाही. मुद्दा पण त्या मुलांना नापास केलं जातंय का? हो, पुरावे आहे ना. हा विद्यार्थी जेव्हा सांगतो की तुम्ही बघा, तुम्ही रिव्हॅल्युएशन केल्यानंतर इंजिनिअरिंगचे पेपर्स आहेत, फार्मसीचे पेपर्स आहेत, असे नाही की इतिहासाचे आहे की मराठी लिटरेचरचे आहे, एखाद्याला एखादा विषय पटला नाही पटला. दिस इज अ बेसिक सायन्स. बरोबर आहे तर बरोबर आहे, चूक आहे तर चूक आहे. आणि प्रायव्हेट कंपनी पेपर चेक करते, मग हे लेक्चर कशाचे पैसे घेतात? सर दोन्ही विषयावर एकदम 1-1 मिनिटाचा छोटा बाईट माझ्यासाठी हे झाल्यावर करून आपण त्या महानंदा हा बुधावंजी त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या संचालक मंडळानं निर्णय केलेला आहे. जनसंदर्भामध्ये निर्णय झाला नाही का? नाही, आता मंत्रालय जे आहे ते गुजरातमधनं चालवायचं छानपैकी, तिथनं निर्णय होतील आणि आपले मुख्यमंत्री त्याच्यावर सहाय्य करतील. मग आपण मुख्यमंत्र्यांचं फक्त टायटल बदलू, सयाजीराव मुख्यमंत्री महाराष्ट्र, सयाजीराव उपमुख्यमंत्री 1 महाराष्ट्र राज्य, सयाजीराव उपमुख्यमंत्री 2 महाराष्ट्र राज्य, अजून 2-3 जर केलेत तर त्यांचं मग 3-4 सयाजीराव करून करू आपण. अरे त्या महाराष्ट्राने, ज्या महाराष्ट्राच्या सहकार चळवळीने देशाला दिशा दिली, ज्या सहकार चळवळीने आर्थिक विषमता कमी केली, हा अवर्षण प्रवणग्रस्त जो भाग आहे या भागामध्ये क्रांती केली, मग दुधामध्ये असेल, मच्छीमारीमध्ये असेल, साखर कारखान्यांमध्ये असेल, ऊसामध्ये असेल, त्या महाराष्ट्रासोबत कुठला बदला घेतात आहे? आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातले राजकारणी कोर्टिसात घालतात, दिल्लीच्या दरबारासमोर वागतात, प्रश्न विचारता येत नाहीत. आम्ही कुठलाही उद्योग जाऊ देणार नाही असं करून सगळे उद्योग चालले टाका घालून तुमच्या दिल्लीतून योजना होतं, तुम्हाला कोणी विचारत पण नाही आहे. शेतकऱ्याच्या खरीपाचं नुकसान भरपाई काय झालं तुमचं? NDRF रबीची पण नाही, एक उद्योग चालला. आता पानबुडीचा गेला म्हणतात, टेस्लाची इच्छा इथे होती, तोही गेला चालला म्हणतात. वेदांता फॉक्सकॉन गेलाच, बल्ब ड्रग गेलाच, आमच्या नागपूरमधला टाटा वर्ष गेलाच. रामदेव तिथं काहीतरी 1-2 शेड टाकलेले आहे, संत्रे वाटता आता घराला वाटतील ना बिचारे की कधीतरी रामदेव बाबा येतील नाही, आपला उपयोग करतील, इथं उद्योग उभा करतील. कारण शेतकऱ्यांनी 25 लाखाची जमीन, 1.5 करोडची जमीन, 1.25 करोडची जमीन ही 25 लाखात त्यांना दिलेली आहे. ते संत्र बिचारे वाटवून आले, कधीतरी आपल्यासोबत न्याय होईल. सांगितलं होतं गडकरींनी खूप, असं करीन तसं करीन. दुसरा सुद्धा मुद्दा आहे की राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी झाले, काही शिंदेगड तर पूर्णपणे फोडून सत्तेत सहभागी झालं. आता सातत्यानं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं जात आहे की काँग्रेसचे सुद्धा आमच्या संपर्कात आहे, काँग्रेस सुद्धा फोडून आमच्या लोकांची मागणी आहे. ह्यांना पण सगळ्यांना गुजरातमध्ये घेऊन जा, अजून 50-50 कोके घ्या, पण ह्यांना सगळ्यांना गुजरातमध्ये घेऊन जा, नवीन लोक निवडून येतील. तरी काय फरक पडणार नाही. जनता कोणासोबत आहे? जनतेने 2.5 वर्षाचं राज्य पाहिलं, महाविकास आघाडीचं. कोरोना काळातलं राज्य पाहिलं. म्हणजे धारावीसारखी लोकवस्ती, घनदाट लोकवस्ती, त्या लोकवस्तीच्या मध्ये कोरोना ज्या पद्धतीने हँडल केला महाराष्ट्र सरकारने, त्याचं कौतुक डब्ल्यूएचओनी केलं. त्याचं कौतुक स्वतः करावं लागलं म्हणजे मोदींच्या सरकारला. पण नंतर ते कोणाला बोलत होते हे केलं नाही. त्या काळामध्ये दुधाचं संकलन कसं केलं, या सगळ्या गोष्टी ज्या आहे, उद्योगधंद्याची वाढ झाली असा रिपोर्ट आहे. उद्योगधंद्याची वाढ त्या 2.5 वर्षात सर्वात जास्त झाली असा रिपोर्ट आहे. एवढं सगळं लोकांनी बघितलेलं आहे. 19,000 कोटीची कर्जमाफी केली, 33 लाख शेतकऱ्यांची. अभ्यास करत नाही बसलो आम्ही. 62 कॉलमचा फॉर्म नाही काढला. नवरा बायकोला उभं राहा, फोटो काढा, सही करा, अंगठा लावा, भाऊ नोकरीत आहे का, कॉन्स्टेबल आहे का, पंचायत समितीवर आहे का, ग्रामपंचायत सदस्य आहे का, असले फालतूचे प्रश्न नाही विचारले. सर्व स्कोर 7-12 होता, 2 लाख कमी झाले.
तर गव्हर्नन्सचं मॉडेल जे आहे ते लोकांसमोर आहे. त्यामुळे हे सगळे अरबी समुद्राच्या मार्गाने बुडवतील सगळे तिकडे गुजरातकडे. राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात की काँग्रेस